आज आपण रेकीचे सिद्धांत बघणार आहोत. रेकीची ऊर्जा आणि त्याची अद्भुत शक्ती, त्याचे उपचार कसे करायचे हे बघणार आहोत. आपला दुसरा सिद्धांत आहे, आज मी चिंता करणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. आपण चिंता करून काय साधतो? त्याच्यामुळे आपल्याला काय साध्य होते? काहीच नाही. उलट आपल्या ऊर्जांचा अपव्यय होत असतो. आज आपण रेकीच्या मदतीने चिंता कमी करण्याचे उपाय पाहणार आहोत. एक उदाहरण देते मी तुम्हाला त्यासाठी. स्वातीला तिच्या जॉब इंटरव्ह्यूची खूप चिंता होती, पण तिने रेकीचा वापर करून स्वतःला शांत केले. तिने झोपण्यापूर्वी रेकीची प्रॅक्टिस केली आणि सर्व काही ठीक झाले. ही सकारात्मक संकल्पना घेतली आणि काय निकाल लागला, तिचा काय रिझल्ट लागला असेल. ती आत्मविश्वासाने इंटरव्ह्यूला गेली आणि तिचं सिलेक्शन पण झालं. रेकीचा वापर आपण कसा करायचा राहतो? आपल्या मस्तिष्कावर, आपल्या थर्ड आय चक्रावर, हृदयावर हात ठेवायचा आहे. आपल्या मस्तिष्कावर हात ठेवायचा, आपलं थर्ड आय चक्र, आपलं हृदय याच्यावर हात ठेवायचा आहे आणि पूर्णतः अफर्मेशन द्यायची आहे. मी पूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या चिंता रेकीच्या प्रकाशात विलीन झालेल्या आहेत. रेकीच्या प्रकाशात विरत झालेल्या आहे. आणि आपल्या स्वतःला सेहकी हा सिम्बॉल टाकून मनाची शांती वाढवायची आहे. 10 मिनिटांची चिंता कमी करणारी ही ध्यान प्रक्रिया आहे. याच्यातून आपल्याला काय निष्कर्ष निघतो? रेकीच्या मदतीने चिंता सोडून द्या आणि वर्तमानात जगा. कारण आपलं आयुष्य एकदाच घडलेलं असतं. आत्ताच घडलेलं आहे.